आदर्श उमेदवार आपले दादासाहेब आढळराव दादा यांच्या प्रचारानिमित्त आपण आज या नेती याला वेस्ट 1 वेस्ट 2 या सोसायटीमध्ये आपण सर्वजण आलो. तसेच प्रदीप दादा कंदा असतील, शांताराम बाबा असतील, संदीप बाबा असतील, सर्व दादा सातवा असतील, सर्वच आपले पदाधिकारी माहितीचे. खरं तर दादा आज ही जी आपली सभा आहे ही प्रत्येक अशीच आपल्या प्रत्येक सोसायटी जाणं गरजेचं आहे. त्यांचे प्रश्न जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे. आणि आपण काय केलंय, किती कामं पेंडिंग हे तुमच्या कानावर प्रत्येक सोसायटीची जबाबदारी. बरोबर आहे. प्रत्येक नागरिकांचा हाच प्रश्न होता की दादांना आपण नुसत्या भेटीगाठी घेऊन किंवा ओळून उपयोग नाही. दादांना काय परिस्थिती आणि दादांपुढे काय मांडायची हे जर आपल्या संवाद झाला तर याच्या पुढे दादा तुम्ही मार्गी लावसाल. सर्व आम्ही आहे, स्थानिक प्रतिनिधी प्रदीप दादा आहे, सर्वजण आपण मार्गी लावू. खरं दादा ह्या भागामध्ये 35 सोसायटी आहे. हा 5 नंबर वार्ड येतो. त्यावेळी त्यांनी आता जे प्रश्न सांगितले, एक ड्रेनेजचं सांगितलं, बरोबर, एसटीपीचा जे एसटीपी प्रत्येक ठिकाणी आहे पण त्याला आउटलेट पाहिजे. आम्ही ग्रामपंचायत म्हणजे आपण एंट्री केली आतमध्ये, त्यापासून तर आपण हायवे स्टेट रोड आहे त्या ठिकाणी आपण 2 किलोमीटरची लाईन दिली आवळवाडी रोडला. काही ठिकाणी काही शेतकऱ्यांनी अडवणूक झाल्यामुळे ती लाईन अपूर्ण आहे. ती लाईन जर आपण मार्गी लावली, 4 कोटीचं टेंडर केलं झाला इथूनच न्याती पासून 6.5 कोटीचं न्याती पासून वाडी रोड पर्यंत. त्यामुळे ह्या भागातल्या सर्व सोसायट्यांचा प्रश्न मिटणार आहे. काही ठिकाणी काही सोसायटीचा आम्ही कनेक्ट केलेला आहे. जे राहिलेले ते आपण तुमच्या समोर त्यांनी एक प्रश्न मांडला. दुसरा प्रश्न आहे गार्बेजचा. तुम्हाला आपण सर्वांना डस्टबिन दिलं ग्रामपंचायत, बरोबर ना, ओला आणि सुक्या कचऱ्याचे. दादा आम्ही जेवढे मिळकतदार आहे 50,000 डस्टबिन घेतले होते आम्ही, ज्याचे खातेदार आहे प्रत्येकाला नोंद आहे त्याची ग्रामपंचायतला. प्रत्येकाला ओला सुक्यासाठी डस्टबिन दिलं होतं आम्ही, जेणेकरून कचरा सॅग्रिगेशन होऊन आपल्या ग्रामपंचायतच्या पालिकेच्या ज्या गाड्या आहेत त्या कंटिन्यू उचलतात. पण आपल्याला स्वतःचा कचरा प्रकल्प पाहिजे, बरोबर आहे का नाही, जेणेकरून आपला कचरा आपल्या वागणीचा जिल्हा गेला पाहिजे. ह्या 2 जे प्रश्न आहे ते तुमच्यापर्यंत लावून. आणि मागल्या वेळेस पाण्याचा जो विषय ते तुम्हाला मी सकाळी सांगितलं की माग आपली वडू डॅमची जी पाणी पुरवठा आहे 22 कोटीची ती 80% काम पूर्ण झालेलं आहे. फक्त जी येण्याची जी काम राहिले ते अपूर्ण आहे, ते तुम्ही लक्ष घालावं. काय काय राहिले ते आपण पूर्ण करू. दादा आता त्यांच्या भाषणात सांगतील की बाबा ते किती दिवसात ते मार्गी लावतील. हे 2-3 प्रश्न. तिसरा प्रश्न स्ट्रीट लाईटचा, बरोबर, आपल्या रोडला स्ट्रीट लाईट नव्हत्या त्यावेळेस स्वतः दादा आम्ही वाढदिवसानिमित्त 15 लाखाच्या टोटल स्ट्रीट लाईट लावून दिल्या, जेणेकरून संध्याकाळच्या येणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही. म्हणजे जे प्रश्न आहे ते आम्ही तुमच्याबरोबर मांडतोय. शांताराम बाबू असतील, मी असेल, संदीप असतील, रामभाऊ असतील, सर्व तुमच्याबरोबर मांडू आणि हेच आपण पुढे सोडवायचा प्रयत्न करू, जेणेकरून म्हणजे नागरिकांना वाटेल की बाबा दादांनी आपले प्रश्न सोडवले, स्थानिक प्रतिनिधी लक्ष देतात. बरोबर आहे का नाही. ज्या गोष्टी आम्ही केल्या तुम्हाला हक्काने सांगतो की बाबा आमच्या मागे उभं राहा. आम्ही तुम्हाला शब्द देतो की जी आम्ही तुम्ही सांगितलेले काम आम्ही पूर्ण करू. जी सांगितलेल्यापैकी 2 कामं केलेले आम्ही डस्टबिन आणि स्ट्रीट लाईटचं, जी राहिले ते दादांच्या मार्फत पूर्ण करू हे शब्द देतो आणि सर्वांनी दादांच्या मागे उपस्थित राहावा ही विनंती करतो.